नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप करणार असल्याची माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली. शिक्षण हे प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे आणि त्या दृष्टीने गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत होणे ही काळाची गरज आहे. हाच सामाजिक जाणीवेचा विचार मनाशी ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक विधायक उपक्रम मोफत वह्या वाटप कार्यक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी दुपारी 11 वाजता पार पडणार असून जत तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम फक्त शालेय साहित्य वाटपापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी, हास्य फुलवणारा व प्रेरणादायी सामाजिक उपक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देण्याचा खरा हेतू त्यामागे आहे. शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही मदत एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्यात गुंतवणूकच ठरवणार आहे. पाटील बोलताना म्हणाले की समितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाने शैक्षणिक, आरोग्य, महिला सबलीकरण आणि शेतकरी कल्याण यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये प्रभावी कार्य केलेले आहे. हा उपक्रम जाहीर होताच जत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. शालेय साहित्य मोफत मिळणार असल्याने अनेक पालकांनाही आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे. विद्यार्थी आणि पालक दोघेही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.